2 वर्ष 4 वर्ष शेतकरी बंधू मागं जातात आणि पैसाही घडत नाही. मातृवृक्ष चांगला असला तर तुमचा खिसा पैशानं भरलेला असतो. मातृवृक्ष खराब झाला तर तुम्हाला काही पैसाही भेटत नाही, काहीच नाही. त्याच्यासाठी प्लॉट पाहून आणि बुकिंग करा. आम्ही तुमच्या समक्ष या गुट्या उतरून देतो. तुमची बुकिंग आली तुमच्या समक्ष झाडवून उतरून देणार आणि तुमच्या पदरात त्या बघा, या क्षेत्रामध्ये करोडपती झालेले लोक, डाळिंब क्षेत्रामध्ये आणि बिकरी झालेले लोक आहे. त्याच्यामुळं विचार करून काम करा. ठीक आहे, डाळिंब क्षेत्र लागवड वाढती, पण त्याच सपाट्याने ते तुटतंय. मला आमच्याच जावयांचा फोन आला होता, अमित जाधव म्हणून सुकेने. त्यांनी सकाळीच मला सांगितलं की आमच्या भागामध्ये 250 ते 300 एकर लागवड आहे, पण यावर्षी 50% बाग तुटतील. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आज आम्ही डाळिंबाची गुटी पाहण्यासाठी, गुटी कशी बनते किंवा आपल्याला गुटी कोणती लावावी या संदर्भात मी आज माहिती देण्यासाठी जवळजवळ आमच्या गावापासून 80 किलोमीटर लांब सोमठाणे या गावी आलोय. येवल्यामध्ये हे गाव आहे. सिन्नरमध्ये गाव आहे. येवल्याच्या वांड्यावरच येतं, सिन्नरमध्ये हे गाव आहे. सोमठाणे या गावी आलोय. तर आपले नाव सांगा तुमचं. कैलास राधू कोकाटे, राहणार सोमठाणे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आता मला एक सांगा, किती दिवस झाली गुटी बांधून तुम्ही? गुटी बांधून साधारण 70 ते 80 दिवस झाले, म्हणजे 2.5 महिने झाले. किती गुटी बांधली? गुटी साधारण आम्ही 4 लाख गुटी बांधली. 4 लाख गुटी बांधली. या बागेमध्ये त्याला कधीपासून म्हणजे दिसलाच नाही असं? त्याला नाहीच ना पहिलं रोग हा याच्यावर आलाच नाही आणि एकदम निरोगी प्लॉट आहे, फ्रेश प्लॉट आहे. तुम्ही पाहू शकता गुटी एकदम मुळी आलेली आहे, सर्व काही उत्कृष्ट आहे आणि बुकिंग करायलाही हरकत नाही. एकदम छान प्लॉट आहे. आणि आतापर्यंत काही बुकिंग झाली? हो, बुकिंग झाली. आमची 2.5 लाख गुटी झालेली आहे आणि आता चालू आहे, आमची फ्रुटिंग चालूच आहे रोज. मित्रांनो, आपण या कोकाटे यांच्या गावी आलोय. बऱ्याच दिवसाचा त्यांचा मला फोन आला. माझ्या प्लॉटवर सुद्धा त्यांनी व्हिजिट दिली. त्यांनी सांगितलं, सर आमच्याकडे चांगल्या क्वालिटीची गुटी आहे. स्वतःहून त्यांनी आपल्याला फोन केला. बाकी नर्सरीवाले कुठून गुटी बांधून आणता, कुठून काय करता हे काही माहीत नाही, पण मी विचार केला की आपण स्वतः या प्लॉटमध्ये जाऊ, स्वतः निरीक्षण करू. आपल्याला लागवड करायची, बऱ्याचशा आपल्या जवळच्या मित्रांना लागवड करायची. माझे मित्र निलेश जाधव सोनजाम यांना पण लागवड करायची, ते पण मला घेऊन आले स्वतः. आणि म्हटलं यांचं काम चांगलं आहे, बघून आपण जी गुटी बांधली हे आपण बघू की कसं काय काम आहे. तर स्वतः प्लॉटमध्ये आल्यानंतर मी पूर्ण प्लॉटमध्ये फिरलो, चक्कर मारला, तर निदर्शनास असं आलं की ह्या प्लॉटमध्ये तेल्याचा लवलेशही कुठं नाही. आणि हे जुने शेतकरी, हे काय आता नवीन शेतकरी गुटी बांधायला चालू केलं यांनी, असं काही नाही. यांच्याकडे भरपूर दिवसापासून डाळिंब 20 वर्षापासून यांचं डाळिंब शेती आहे. त्याच्यामुळे डाळिंबाचा त्यांना चांगला अनुभव आहे. बरेच शेतकरी मला फोन करतात. मला येण्याचा एकमेव उद्देश असा आहे की बरेच शेतकरी मला फोन करतात की सर आम्हाला नवीन लागवड करायची, तर कोणती करावा, काय करावा. कारण नवीन व्हरायटींच्या मागं लगेच जाण्यापेक्षा थोडंसं आपण आपल्या ज्या जुन्या पारंपरिक भगवा म्हणा, शरद किंग म्हणा, ह्या व्हरायटीचा मागे मी सदा आनंद या व्हरायटीचा सुद्धा व्हिडिओ बनवला होता. पण अजून आपण 1-2 वर्ष त्याच्यावर ट्रायल घेणार आहे, थोडी त्या शेतकऱ्यांना लावायला लावणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांना नवीन लागवड करायची, शरद किंग जातीची एकदम चांगल्या प्रतीची सिलेक्शन केलेली, चांगल्याच झाडावर त्यांनी गुटी बांधलेली. माझं असं लक्षात आलं की जे झाड हलकं आहे, जे झाड कोवळं आहे, त्याच्यावर त्यांनी गुटी बांधलेली नाही. आता ही गुटी 100% तयार आहे. या मुळ्या आपण बघू शकता, मी आता या व्हिडिओमध्ये दाखवतोच आहे. मुळ्या वगैरे एकदम चांगल्या आहे. खतं वगैरे त्यांनी चांगले केले आहे. बघा, कुठूनही एखादी व्हरायटी आपल्याला आणायची किंवा आपल्याला लग्न जरी करायचं तर आपण त्या पोरीचं पूर्ण बॅकग्राऊंड किंवा त्या मुलाचं पूर्ण बॅकग्राऊंड आपण बघत असतो. त्याचं खानदान कसं आहे, काम कसं करतं. आणि माझं तर शेतकऱ्यांना असा सल्ला राहील की तुम्ही त्या प्लॉटमध्ये स्वतः जा, ज्या प्लॉटमधून ती गुटी आणलेली, ती हुंडी आणलेली, त्या प्लॉटची हिस्ट्री बघा. त्या प्लॉटमध्ये काय कंडिशन आहे किंवा त्या प्लॉटमधलं आपण निरोगी अवस्था कशी आहे, त्या प्लॉटमध्ये खत व्यवस्थापन कसं होतं, हे तुम्ही पहिल्यांदा तिथं बघा आणि मगच तो निर्णय घ्या. हे स्ट्रोक आहे ना, एकदम मस्त निघाले पुढं. ह्या जी गुटी आता खाली बांधलेली, तर पुढं त्याला स्ट्रोक जो निघालाय तो एकदम चांगला आहे. म्हणजे या झाडाचं व्यवस्थापन चांगलं आहे. नुसतं झाड वाळेल झाडावरच्या गुट्या घेऊन उपयोग नाही. स्वतः बागेत जा. मी पूर्ण पत्ता भाऊंचा इथं कोकाटे सरांचा खाली टाकलेला आहे. त्यांच्या बागेत जा, इथं हुंडी बघा. कारण बरेच लोक मला लांबून सोलापूर भागातून, कर्नाटकमधून सुद्धा खूप फोन आले, त्यांना पण आले. मी नंबर दिले, एकदा त्या बागेत जाऊन पहा.
नुसतं जायचं, हुंडी बुक करायची, टिश्यू कल्चर म्हणा, तुमची गुट्टी म्हणा बुक करायची आणि लावून द्यायची आणि पुढच्या वर्षी तुमची बाग अख्खी फेल किंवा अख्खी त्याल्याने जाम. माझ्या स्वतःच्या सख्या चुलत भावाचा प्लॉट कोकाटे भाऊ आमच्या प्लॉटमध्ये आलो होते, त्यांना दाखवलं. 2.5 एकरचा प्लॉट त्यांचा पूर्ण नष्ट झालेला आहे. म्हणजे का फक्त त्याल्यामुळं पहिल्याच वर्षी प्लॉट काढून टाकावा लागेल. आणि एकदा आपल्या बागेमध्ये आपल्या शेतामध्ये त्याला आला ना, तर तुमच्या जमिनीमध्ये तो जीवाणू झॅन्थोमोनास ऑक्झिनोविरोडस कुणी काही नाव आहे त्याचं, तो जीवाणू आपल्या बागेमध्ये आपल्या जमिनीत 50 ते 55 डिग्री टेम्परेचर झालं तरीही तो जीवाणू जिवंत राहतो आणि तो सुप्त अवस्थेत जातो. जेव्हा फेवरेबल कंडिशन त्याची तिथे येईल त्याच वेळेस तो जीवाणू आपल्या बागेवर सक्रिय होतो. आपल्या बागेवर केल्यासारखे अटॅक फास्ट येतात आणि सगळ्यात घातक सध्या डाळिंब क्षेत्रामध्ये बॉइलिंग सारखे आजार, तेल्यासारखे आजार हे आपण बाहेरूनच आपल्या बागेत घेऊन येत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. खास हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलो. त्यांचा पूर्ण पत्ता वगैरे खाली दिलेला आहे व्हिडिओमध्ये, बघा, त्यांना संपर्क करा. चांगली हुंडी आहे, चांगली गुटी आहे, भरपूर गुटी त्यांची बुकिंग होत आलेली आहे, थोड्याफार प्रमाणात राहिली आहे. त्यांचं पण मनोगत त्याच्यात जाणून घ्या. साहेब, शेतकरी बंधूंनो, आम्ही आहे ना गुटी एकदा प्लॉट पाहिल्यानंतरच बुकिंग घेतो. तुम्ही प्लॉट एकदा चेक करायचा, सर्व काही पाहून घ्यायचं. वेश ॲग्री माणसं असतील ते या, तुम्ही प्लॉट चेक करा, नंतरच आमची बुकिंग घ्या. आम्ही प्लॉट तसा दाखवल्याशिवाय बुकिंग घेत नाही. आणि प्लॉट निरोगी असला तरच बुकिंग करा, नाही तर करू नका. आणि काय होतं, नर्सरीमध्ये कोणताही भेसळ देऊन टाकतात आणि आपण लय त्रास होतो आपल्याला. हे 2 वर्षानंतर कळतं. आपण 2 वर्षे 4 वर्षे शेतकरी बंधू मागं जातात आणि पैसाही घडत नाही. मातृवृक्ष चांगला असला तर तुमचा खिसा पैशानं भरलेला असतो. मातृवृक्ष खराब झाला तर तुम्हाला काही पैसाही भेटत नाही, काहीच नाही. त्याच्यासाठी प्लॉट पाहून आणि बुकिंग करा. आम्ही तुमच्या समक्ष या गुट्या उतरून देतो. तुमची बुकिंग आली, तुमच्या समक्ष झाडवून उतरून देणार आणि तुमच्या पदरात त्या टाकणार आम्ही. याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या आणि बुकिंगला आम्हाला प्रोत्साहन द्या. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला बघा, लोकांपर्यंत पोचवा. ज्यांना ज्यांना गुटी कलम बुकिंग करायची त्यांनी कोकाटे सरांना संपर्क करा आणि आपली बुकिंग करा. चांगले रिझल्ट आपल्याला येतील. हेच प्रॉब्लेम, त्याल्याचं व्यवस्थित नियोजन नाही, चांगल्या ठिकाणून हुंडी आणली नाही, चांगल्या ठिकाणून कलम आणली नाही, आणली वावराचं आपलं क्षेत्र कसं आहे ते बघितलं नाही, तिथं लावून दिले. आता या क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी, पण आपल्या क्षेत्रामध्ये नाशिक भागामध्ये पाणी थोडं आपल्याकडं जास्त आहे. त्याच्यामुळे विचार करून, जमीन बघून, सगळ्या गोष्टी करून गुटी कलमाचं लागवड तुम्ही करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा व्हिडिओला नक्की. भाऊंचं मनोगत या अजून शरद बघा. किंगचं वैशिष्ट्य असं आहे का जी शेंड्याची साईज आहे ती बुडाची होती. आपण 150+ सौदा करू शकतो. याच्यावर कोणता व्यापारी आपल्याला 150+ सौदा झाला तर आपले किलोची रक्कम वाढल्या जाते. तुम्ही भगवा लावला तर तो 60-70 ग्रॅमपासून सौदा करावा लागतो. याची 150+ सौदा करू शकता तुम्ही. आणि एकदम शेंड्याची साईज आहे तीच बुडाची होती. काटा याला कमी असतो. दुसरी गोष्ट याच्यावाला म्हणजे काटा कमी असल्यामुळं आणि तुम्हाला कोणतेही औषधं सेटिंग पिरियडमध्ये मारायची गरज नाही पडत. सेटिंग हे ऑटोमॅटिक होतं. तुमचा ताण व्यवस्थित गेला, बागेला व्यवस्थित जमीन जर तुम्ही निवडली त्याच्यासाठी तर तुमचा ताणही जातो. आणि सर्वात महत्त्वाचं का याला सेटिंगसाठी तुम्हाला कोणतेच औषधं मारावं नाही लागते. ऑटोमॅटिक सेटिंग होतं आणि व्यवस्थित प्लॉट आहे. तुम्ही या, बुकिंग करा आमच्याकडं, तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटेल आमच्या. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.